श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशम सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, माता सत्यवती भीष्माला जे बोलली तसेच आप्तेष्टही बोलले. त्या सर्वांचे बोलणे ऐकल्यावर धर्मात्म्या भीष्माने त्यांना धर्माला अनुसरूनच उत्तर दिले. माते, तू मला जे सांगितलेस ते श्रेष्ठ धर्माला अनुसरूनच आहे, यात तीळ मात्र शंका नाही. पण संततीच्या बाबतीत मी जी घोर प्रतिज्ञा करून बसलो आहे ती तुला चांगलीच माहिती आहे. तुझ्या विवाहाच्या वेळी तुझ्या पित्याने माझ्या पित्याला जी अट घातली होती तीही तुला चांगली माहीत आहे. तुझे नाव सत्यवती आहे म्हणून मी देखील सत्यच बोलत आहे. एक वेळ मी अखिल त्रैलोक्याचाही त्याग करीन, देवांच्या राज्यावर सुद्धा पाणी सोडीन. यांच्याही पेक्षा अधिक काही करावे लागले तर तेही मी अवश्य करीन. गंध हा जो आपला स्वाभाविक गुण त्याचा त्याग पृथ्वीसुद्धा एक वेळ करील, पण उदक आपल्या रसधर्म एक वेळ सोडून देईल. सूर्य आपली प्रभा विसरून जाईल. धूमकेतू आपला ताप सोडून देईल. आकाश शब्द या आपल्या स्वाभाविक गुणाचा त्याग करील. चंद्रमा आपल्या किरणांची शीतलता सोडून देईल. वृत्रघ्न इंद्र आपल्या पराक्रमाचा त्याग करील आणि प्रत्यक्ष धर्मराज धर्माचा त्याग करील. या साऱ्या गोष्टी शक्य होतील, पण सत्याचा त्याग करावयास मी केव्हाही तयार होणे शक्य नाही. लोकोत्तर बलाने आणि उत्साहाने समृद्ध असलेला भीष्म असे बोलल्यानंतर त्याची माता सत्यवती पुन्हा त्याला म्हणाली, पराक्रमी भीष्मा, सत्यावर तुझी केवढी विलक्षण निष्ठा आहे हे मी चांगले जाणते. तुझ्या मनात आले तर स्वतःच्या सामर्थ्याने तीनही लोक तू पुन्हा निर्माण करशील इतकेच काय, पण त्याहून वेगळे अन्य लोकही तू निर्माण करू शकशील. माझ्या विवाहाच्या वेळी माझ्या पित्याने शांतनूला जी अट घातली होती तीही मला चांगली आठवते, पण केवळ आपद धर्म म्हणूनच आपल्या पूर्वजांची धुरा तू धारण कर. तुझ्या वंशाचा अंकुर जळून जाऊ नये आणि धर्मालाही बट्टा लागू नये आणि तुझ्या आप्तेष्टांवर खिन्न होण्याचा प्रसंग येऊ नये यासाठी मी सांगते ते कर. आपला वंश पुढे चालू राहावा या इच्छेने धर्माला सोडून असलेली सुद्धा गोष्ट करावयाचा भीष्माला पुन्हा पुन्हा आग्रह करण्याच्या आपल्या दीनवाण्या मातेला भीष्म पुन्हा म्हणाला, माते, तू क्षत्रिय कुळातील राज्ञी आहेस. धर्माचा थोडा तरी विचार कर आणि आम्हा सर्वांना अधोगतीला नेऊ नकोस. क्षत्रिय जर सत्यापासून च्युत झाला तर धर्मशास्त्राच्या दृष्टीने तो निंद्य ठरतो. शांतनूची संतती जगात अक्षय नांदावी यासाठी मी तुला सनातन क्षात्रधर्म कथन करतो, तो तू नीट ऐकून घे आणि प्रज्ञावंत पुरोहितांचा व आपद धर्माच्या बाबतीत कुशल असलेल्या जाणत्या लोकांचा अभिप्राय लक्षात घेऊन व जगाचा व्यवहार सांभाळून जे करणे योग्य असेल ते तू अवश्य कर. भीष्म म्हणाला, पित्याचा वध सहन न झाल्यामुळे जामदग्न रामाने आपल्या परशुने पूर्वी हैहय देशाच्या राजाचा वध केला. तसेच सहस्त्रार्जुनाने सहस्त्र दात हात असलेल्या परशुने छाटून टाकले. तसेच सहस्त्रार्जुनाचे सहस्त्र हात आपल्या परशुने छाटून टाकले आणि लोकांना आचरण्यास अतिशय दुष्कर अशा धर्माचे त्याने आचरण केले.
त्याने पुन्हा हातात धनुष्य धारण केले आणि प्रभावी अस्त्रांचा उपयोग करून त्याने सर्व क्षत्रिय जातीचा अनेक वेळा उच्छेद केला. रथावर आरूढ होऊन सर्व जग पादाक्रांत करणाऱ्या त्या भार्गवरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. अशा प्रकारे त्या महर्षीने सर्व पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली असता क्षत्रियांच्या सर्व स्त्रियांनी वेदांमध्ये पारंगत असलेल्या ब्राह्मणांबरोबर एकाच वेळी समागम केला आणि आपत्यांची प्राप्ती करून घेतली. पुत्र हा पित्याचा म्हणजे पित्याच्या जातीचा असतो. हा वेदांनी प्रणीत केलेला धर्म मनामध्ये ठेवून त्या क्षत्रिय स्त्रियांनी ब्राह्मणांबरोबर समागम केला. अशा प्रकारे क्षत्रिय जातीचा पुनर्जन्म झाल्याची जगामध्ये आणखीही उदाहरणे आहेत. अशा प्रकारे क्षत्रिय वंश जगामध्ये पुन्हा एकवार समृद्धपणे नांदू लागला. या संदर्भात मी तुला एक पुरातन इतिहास सांगतो. फार पूर्वी उतथ्य नावाचा एक प्रज्ञावंत ऋषी होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव ममता असे होते आणि ती त्याची फार लाडकी होती. एकदा असे झाले की उतथ्थाचा धाकटा भाऊ देवांचा पुरोहित महातेजस्वी बृहस्पती ममतेशी समागम करण्यास उद्युक्त झाला. बुद्धिवंतांमध्ये अग्रगण्य असलेल्या आपल्या धाकट्या दीराला ममता म्हणाली, तुझ्या वडील भावापासून मी गर्भवती आहे, म्हणून असले अविचाराचे कृत्य तू करू नकोस. हे महाभाग बृहस्पते, माझ्या उदरामध्ये उतथ्थाचा पुत्र आहे आणि माझ्या उदरातच त्याने सांग वेदांचे अध्ययन पूर्ण केले आहे. तू सुद्धा अमोघ वीर्य आहेस, पण माझ्या उदरामध्ये एकाच वेळी दोघांना जागा नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे तू या कृत्याला प्रवृत्त होऊ नकोस. महाबुद्धिमान बृहस्पतीला ती ममता येणेप्रमाणे झिडकारून बोलली. तरीसुद्धा कामासक्त झालेला बृहस्पती आपल्या मनाला आवर घालू शकला नाही. समागमाविषयी अगदी परांगमुख झालेल्या त्या ममतेबरोबर समागम करण्यास तो अत्यंत उतावळी झाला आणि त्याचे वीर्य स्खलित होण्याच्या बेतात असता ममतेच्या उदरामध्ये गर्भस्थ असलेला उतथ्थाचा पुत्र त्याला म्हणाला, महाराज, आपण विषयासक्त होऊ नका. या ठिकाणी दोघांना जागा नाही. तेथे फार थोडी जागा आहे आणि मी अगोदरच तेथे आलो आहे. आपण तर अमोघ वीर्य आहात, म्हणून कृपा करून आपण मला पीडा देऊ नका. गर्भस्थ उतथ्थ पुत्राच्या या बोलण्याकडे बृहस्पतीने मुळीच लक्ष दिले नाही आणि त्या सुलोचना ममतेशी तो मैथून करू लागला. आता त्याचे वीर्यस्खलन होणार हे जाणून ममतेच्या उदरामध्ये असलेल्या गर्भस्थ उतथ्थ पुत्राने बृहस्पतीच्या वीर्याचा मार्ग आपल्या पायांनी अडवून धरला आणि त्या वीर्याला योग्य स्थानाची प्राप्ती न झाल्यामुळे व्यर्थ ठरलेले ते वीर्य एकाएकी खाली भूमीवर पडले. आपले वीर्य जमिनीवर पडलेले दिसताच संतापलेल्या बृहस्पतीने गर्भस्थ उतथ्थ पुत्राची तीक्ष्ण शब्दांनी निर्भर्त्सना केली आणि त्याला शाप दिला. प्राणीमात्राला आत्यंतिक सुख ज्यावेळी मिळते त्याच वेळी तू मला असले चमत्कारिक बोललास, त्या अर्थी तुला कधीही नष्ट न होणाऱ्या अंधारात कायमचे खितपत पडावे लागेल. अतुल कीर्ती असलेल्या बृहस्पतीने दिलेल्या शापामुळे उतथ्थ पुत्र दीर्घतमा म्हणजे जन्मांध कायमचा अंध जन्मास आला. तेजामध्ये बृहस्पतीशी तुल्य असलेला तो उतथ्थ पुत्र जन्मांध असला तरीसुद्धा वेदवेत्ता होता आणि प्रज्ञावंत होता. संपादन केलेल्या विद्येच्या बळावर
प्रद्वेषी नावाच्या एका तरुण रूपसंपन्न ब्राह्मण कन्येशी त्याचा विवाह झाला. उतर्थ ऋषीचा वंश चालू राहावा आणि त्याची भरभराट व्हावी म्हणून त्या महायशस्वी धर्मात्मा, महात्मा आणि वेदांमध्ये आणि वेदांगामध्ये पारंगत असलेल्या दीर्घतमा ऋषीने गौतम इत्यादी पुत्रांना जन्म दिला. आज आपण इथे थांबूया. पुढची गोष्ट आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.